नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. विद्यार्थ्यांसाठी खूप काही महत्त्वाच्या सूचना. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी, टोटल 1846 जागांसाठी ही भरती आहे. या ज्या जागा आहेत ह्या प्लस मायनस होऊ शकणार आहेत, तशा पद्धतीची गाईडलाईन्स त्यांनी आपल्याला इथे दिली. आणि ही जी भरती आहे, ही भरती आधी लिपिक पदासाठी होत होती. ओके, लिपिक पदासाठी होत होती, बट आता तिचं नाव चेंज करून आता कार्यकारी सहाय्यक म्हणजे पोस्ट पण मिळेल. ओके, लिपिक पण असणार आणि एक थोडं रेप्युटेशन पण वाढणार आहे. आणि म्हणूनच ही भरती आता तुमच्यासाठी आली. आणि याच्यामध्ये चांगल्या जागा आहेत मित्रांनो. 1846 जागांसाठी ही भरती आहे. त्यामुळे सविस्तर ॲडव्हर्टाईज आपण बघणार आहे. शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, जा शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. बघा, आपण थोडंसं डिटेलमध्येच वाचून घेऊया. ही जी ॲडव्हर्टाईज आहे, कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं नाम लिपिक होतं. आता हिचे जे फॉर्म आहेत, ही फॉर्म आपल्याला या पोर्टलवर mcgm.gov.in आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल प्रॉस्पेक्टस करिअर्स याच्यामध्ये तुम्हाला ही ॲडव्हर्टाईज मिळणार आहे. आता पुढे जर आपण बघायला गेलं की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय काय असणार आहे. आता ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे त्यांनी एक ईमेल ID असणं गरजेचं आहे. हा ईमेल ID व्यवस्थित ठेवा. प्रत्येक वेळेस आपण काय करतो, एक ईमेल ID बनवतो आणि तो विसरतो. सो असं करू नका, एकच ईमेल ID ठेवा. आता ही जी ॲडव्हर्टाईज आहे याच्यामध्ये पदाचं नाव काय आहे की कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं लिपिक पदाचं नाव होतं. वेतन श्रेणी किती आहे मित्रांनो की याच्यामध्ये 25,500 ते 81,100 म्हणजे खूप काही मोठा चांगला याच्यामध्ये ग्रेड पे आपल्याला इथे बघायला मिळतो. टोटल जागा आहेत 1846 आणि गट क च्या ह्या जागा आहेत. ओके, गट क जरी असलं तरी नाव जे पदाचं की लिपिक सोडून आता कार्यकारी अधिकारी झालं आहे. ओके, आता याच्यामध्ये पदांचं डिवायडेशन त्यांनी केलं आहे की टोटल 1846 या जागा आहेत. याच्यामध्ये आपल्याला इतर मागासवर्गीयसाठी 452 जागा मिळत आहे. ओके, खुलासाठी 506 जागा मिळत आहे आपल्याला. नंतर मित्रांनो भज ड साठी 38 जागा, भज क साठी 39 जागा, भज ब साठी 54 जागा, विजा अ साठी 49 जागा, अजसाठी 150 जागा, अजासाठी 142 जागा. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी परत डिवायडेशन आपल्याला करून दिलं आहे की कशा कशा असणार आहे. इतर मागासवर्गीय ज्या 452 जागा आहेत त्या कशा होणार आहेत. सर्वसाधारण इथे तुम्हाला 146 जागा, खूप काही मोठा आकडा मित्रांनो वाटतं आहे आपल्याला. 146 सर्वसाधारण आहे OBC, नंतर ओपन 187 सर्वसाधारण. ओके, ही झाली आपली टोटल 1846 जागांची भरती. आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं आहे की ही जी काही ॲडव्हर्टाईज आहे याच्यामधील ज्या जागा आहेत त्या प्लस मायनस होऊ शकता. ओके, प्लसच होतील, मायनस तर काही होणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी थोडंसं काहीतरी जे काही कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक आहे, लिपिकसाठी काय काय अर्थ, काय जबाबदारी असणार आहे, काय कर्तव्य, शारीरिक पात्रता काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये मिळतील. एवढं काही नाही आहे, नॉर्मलच आहेत. ओके, नॉर्मल ज्या काही गोष्टी लागतात त्या नॉर्मल गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, बघा, हे ॲडव्हर्टाईजमध्येच त्यांनी सांगितले की ही जी भरती यासाठी ज्या जागा आहेत त्या प्लस वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. आता पुढचं जर आपण पॉईंट बघायला गेलं तर सामाजिक आरक्षण 30% महिलांना यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे. माजी सैनिकांसाठी 15% आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आहे. नंतर मित्रांनो भूकंपग्रस्तांसाठी 2% ते आरक्षण मिळते. खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे. पण याला आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे द्यावे लागतात. अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारसाठी 10% आरक्षण इथे आपल्याला आहे, जे की ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला बघायला डिटेलमध्ये मिळतात. हे एवढं बघण्यापेक्षा ॲडव्हर्टाईजचा जर तुम्ही एक फोटो घेतला आणि ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो, या जागांमध्ये आपल्याला कळतं की कुठे आपल्याला किती अप्लाय आपण करू शकतो. ओके, पुढचं आहे हे जे काही पद आहे. आता या पदासाठी या पदाची अर्हता काय म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं बॅकग्राऊंड काय पाहिजे त्याच्यात दिले. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण असा. बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही उत्तीर्ण असायला हवा. नंतर किंवा आणि म्हटलं, किंवा नाही म्हटलं, आणि आहे बरं का. ओके, या पहिल्यासाठी हे आणि आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असायला हवं. ग्रॅज्युएशनवर ही भरती मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशनवर भरती आहे. किंवा आता या दोघांपैकी जर तुमच्याकडे काही नसेल तर किंवा त्यांनी आपल्याला दिलं आहे की किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबित जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांनी टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊ. सदर टक्केवारी 45 गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या काही विद्यापीठांमध्ये सत्र पद्धत म्हणजे जे काही सेमिस्टरनुसार परीक्षा होते तिथे 45% गुण पात्र असायला हवा.
ओके. दुसरं आहे 7 पॉईंट म्हणजे ग्रेडिंग सिस्टीम जरी असली तरी ते ग्रेडिंग सिस्टीममध्ये त्यांनी सांगितलं की CGPAचे जे काही मार्क्स आहेत त्यांचे ते टक्केवारी ते काढणार आहे. तुमची टक्केवारी इज इक्वल टू 7.1 इंटू CGPA म्हणजे जे काही ग्रेड असणार आहे प्लस 11. ओके. पुढचा पॉईंट आपण घेऊया की पुढचा पॉईंट त्यांनी दिला आहे की उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र त्याचं तत्सम किंवा उच्च परीक्षा 100% गुणांचे मराठी व 100% गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ओके. म्हणजे 100 मार्कांचं तुमचं काय म्हटलं आहे त्यांनी, मराठी आणि इंग्लिश हे तुमचे सब्जेक्ट असायला हवे, ते प्रत्येकाचे असतात. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याकडे की मराठी आणि इंग्लिश प्रत्येकी. काही ठिकाणी काय होतं की इंग्लिशचे 40 मागता, मराठीचे 30 मागता, पण इथे आपल्याला इंग्लिश पण 30 सांगितलं आणि मराठी पण 30 सांगितले. ही ॲडव्हर्टाईज आहे, ही खूप काही काळजीपूर्वक समजून घ्या मित्रांनो. ओके. पुढचा पॉईंट आपण बघूया की उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्रमांक पुरस्कृत तसेच मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती असणे आवश्यक आहे. एक तर MSCIT असायला हवं किंवा हे जे काही MSCITमध्ये कोर्सेस होता, जे काही वर्ड असेल, पॉवर पॉईंट असेल, असे कुठले कोर्स शासन मान्यता प्राप्त ते असायला हवे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. आता याच्यामध्ये काय आहे, उमेदवार संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, ईमेल इत्यादीचे ज्ञान असायला हवे. म्हणजे तुमच्याकडे जे काही MSCITमध्ये तुम्हाला हे शिकवता त्याचं ज्ञान तुमच्याकडे असायला हवं, जे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. आता उपरोक्त व 3च्या अनुषंगाने परिपत्रक लिपिकसाठी कार्यकारी यांनी थोडेसेच त्यांच्यातील म्हणजे संवर्गातील काय काय त्यांना अटी शर्ती असणार ते नॉर्मल येते, या काही एवढ्या आपल्याला गरजेच्या नाहीत. आता याच्यामध्ये वयोमर्यादा आहे मित्रांनो. ओके. वयोमर्यादा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की काय वयोमर्यादा आपल्याला त्यांनी दिलेली आहे, त्या वयोमर्यादानुसार आपल्याला इथे आपलं हे काम करावं लागणार आहे, जेणेकरून आपले जे काही आपल्याला इथे फॉर्म भरताना आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. ओके. बघा आता वयोमर्यादा काय दिली आहे त्यांनी की आपल्याला इथे 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे. म्हणजे 18 ते 38 वय तुमचं असायला पाहिजे ओपनसाठी. ओके. आणि जे काही OBC इतर मागासवर्गीय त्यांच्यासाठी 43 वय, 18 ते 43 वय याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये त्यांनी थोडं डिवायडेशन करून दिले, जसं की OBCसाठी किती, मागासवर्गीय उमेदवार, माजी सैनिकांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी, खेळाडूंसाठी, अंशकालीन पदवीधर, अनाथ उमेदवारांसाठी हे कशा काय असणार या सगळ्या याच्यात त्यांनी आपल्याला दिलं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो अजून आपल्याला निवडीचे निकष कसे असणार हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. निवडीचे निकष काय त्यांनी दिले आहेत की उमेदवारांची जी काही ऑनलाईन पेपर होणार आहे, म्हणजे जे काही अटी शर्ती जे काही विद्यार्थी पूर्ण करतील त्यांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्या ऑनलाईन परीक्षा प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांहून विविध सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे डायरेक्ट तुमचं मार्क्स म्हणजे ऑनलाईन एक्झामवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. काय पुढे आपल्याला बघा कार्यकारी याच्यासाठी काय आपल्याला अभ्यासक्रम त्यांनी दिला आहे ते पण आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग अजून डिटेलमध्ये जाणून घ्या. बघा आपल्याला इथे काय दिलं आहे त्यांनी की जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो 12वी दर्जाचा समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी म्हणजे आपल्याला MCQ प्रश्न इथे राहतील. मराठी भाषा व व्याकरण असणारे, इंग्रजी भाषा व्याकरण असणारे, सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येकी 1 गुण 25-25 म्हणजे 100 गुणांची ही एक्झाम आहे. त्याच्यानंतर एकूण 100 प्रश्नांची एक्झाम आहे आणि एकूण गुण जे आहेत ते 200 मार्क असणार आहे, म्हणजे 100 × 2 असे 200. आता याच्यासाठी कालावधी किती आहे, 100 मिनटं. 100 मिनटं म्हणजे आपल्याला खूप काही झालं मित्रांनो, 1.5 तासाच्या वर आपल्याला इथे टायमिंग आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट अजून आपल्याला समजून कमीत कमी तुम्हाला 45% मार्क्स इथे पडायला हवेत. ओके. पुढची टीप त्यांनी आपल्याला दिली इथे की सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई पालिकेशी महानगरपालिका संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडी यांच्याशी संबंधित असणारे प्रश्न. बौद्धिक चाचणी परीक्षे स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. खूप काही मोठा विषय आपण याच्याच आधी ॲडव्हर्टाईज वाचताना बोललो की मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयी ऑनलाईन परीक्षा इंग्रजी माध्यमातून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य बौद्धिक चाचणी
परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. आता कोणता पेपर कोणत्या भाषेतून घेण्यात येईल हे त्यांनी सांगितले. कार्यकारी सहाय्यक पूर्वी पदाचे नाव पदाची अर्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादी आधारे त्याची निवड करण्यात येईल आणि त्याला सेवामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. मित्रांनो, खूप काही आनंदाची बातमी, मला खूप काही इंटरेस्ट येतो ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवताना. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी आपल्याला ऑलरेडी इथे जी काही वेबसाईट आहे ही याच्यावर दिले, याच्यावर जाऊन आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लायसाठी मित्रांनो आजची डेट सुरू झाली 20/8/2024 पासून 9/9/2024पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ही आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लागणारी जी काही फी आहे ती 1,000 रुपये ओपनसाठी आणि मागासवर्गांसाठी 900 रुपये, म्हणजे 1000च पकडून चालू येऊ आपण, 1000 रुपये एवढी याच्या आपल्याला फी आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. कोणत्याही कारणास्तव पदभरती स्थगित रद्द झाल्यास उमेदवार पदभरतीतून शुल्क परत येणार नाही. आता हा सरकारचा हा एक डिबेटचाच विषय आहे की जरी भरती रद्द झाली तरी आम्ही तुमचे पैसे देणार नाही. हा निव्वळ जाऊ द्या, आता मला चांगल्या गोष्टीमध्ये बोलायचं नाही आहे. ओके, एनिवे, याच मस्त ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो, खूप काही चांगले ॲडव्हर्टाईज आहे. 1846 जागांसाठी भरती आहे आपल्याला. या भरतीचं संधीचं सोनं BMCमध्ये गव्हर्नमेंट नोकरी, BMCची नोकरी, बापरे बाप, खूप काही मज्जा आणि लाईफ अशी नोकरी आहे मित्रांनो. आणि पद देखील चांगलं आहे. कुठलं पद आहे? कार्यकारी सहाय्यक, म्हणजे कार्यकारी सहाय्यक असणारे मित्रांनो तुम्ही, आणि ही पदभरती तुमच्यासाठी चांगली आहे. आणि अशाच चांगल्या भरतीसाठी नक्कीच लाईक करा ह्या व्हिडिओला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील आणि ते हा फॉर्म भरतील. लवकरात लवकर फॉर्म करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.